मित्रांनो, आलो आहे तुमच्या भेटीला पुन्हा एकदा आणि अर्थात तुमच्या आवडत्या आणि आपल्या आवडत्या शो बद्दल. हा अर्थात आपला आवडता शो झाला आहे कारण की मागच्या काही दिवसांपासून एक माझी जणू काय एक इच्छाच होती की अरबाज पटेल यांनी बाहेर निघावं. असं नाही की तो कंटेस्टंट म्हणून चांगला नव्हता, तर तो कंटेस्टंट म्हणून मी आधी बोललो की तो चांगला आहे आणि त्याची चुकी नाही आहे. ही चुकी होती की चॅनलवाल्यांची. एकच मुद्दा होता माझा की जर का त्याचं बाहेर आहे तर मग ते घरात सांगितलं का जात नाही. तिथून तो निघाला होता, त्याच्यानंतर मी त्या गोष्टीबद्दल बोललेलो नाही. तरी पण निकीने त्याला काय एकटं सोडलेलं नाही आणि आता तो घराच्या बाहेर निघाला आहे. तर आता एक असं पण आहे की आपलं असं वाटतं की तो बरं झालं निघाला, पण असं वाटतं की तो निकीपेक्षा जास्त डिझर्विंग होता. कारण की जेव्हा अरबाज पटेल बाहेर निघत होता आणि जेव्हा सर्व एक वातावरण होतं आणि आपण एक त्याची व्हिडिओ पाहिली, त्याची जर्नी पाहिली, त्याचे काही गुण होते जे अगदी चुकीचे होते, वाईट होते. त्याच्यामधला एक गुण होता म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिकल जास्त व्हायचा, फिजिकल जास्त खेळायचा आणि त्यांनी अनेक जणांना हँडिकॅप करून ठेवलं होतं. आपण बघतोय हँडिकॅप घेऊन डायरेक्टली एक जण घेऊन गेला होता ना, हँड घेऊन गेला ना संग्राम. तसंच एक आहे की तो हात धरून बसलेला आहे. म्हणजेच अशाच प्रकारे त्यांनी काय केलं होतं, बाकीच्यांना फ्रॅक्चर करून ठेवलं होतं आणि तो एवढा ॲग्रेसिव्ह होता त्याचा की तो एकटा सर्वांसमोर भारी पडायचा. अर्थात पॉवरफुल होईल, पण जर का पॉवरफुल तो असेल तर त्याच्यासोबत दुसरा एक पॉवरफुल माणूस आणणं पण गरजेचं होतं. एवढंच नाही तर आता किती केलं आणि नाही केलं तरी पण आपल्याला हे कळतंय की जेव्हा अरबाज पटेल अशा गोष्टी करत होता तेव्हा आपण त्या गोष्टी सर्व पाहत होतो आणि हे सर्व पाहत असताना आपल्याला हे लक्षात येत होतं की या गोष्टी सर्व चुकीच्या आहेत आणि आपण त्याच्याबद्दल बोलत होतो. आणि जर का आपण ज्या बोलत होतो आणि त्या बोलत असणाऱ्या गोष्टीला जर का कोणी रिस्पेक्ट दिली असेल तर ती रिस्पेक्ट दिली असेल आत्ता बिग बॉसने. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे. आणि त्यांनी जाताना म्युच्युअल फंडचे जे आहेत पॉईंट दिलेला आहे, कॉईन दिलेला आहे कोणाला, तर निकीला दिलेला आहे. अर्थात हे आपल्याला अपेक्षित होतं, पण हे अपेक्षित नव्हतं की निकी ते कॉईनच्या वेळेस त्याला तेव्हाही सांगेल की कॉईन दे मला आणि आवाज करेल. कारण की तिला विश्वास नव्हता का, त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून ती तसं करत होती. आणि एवढंच नाही तर म्हणजे तो जातोय, ही मागं वळते आणि हसते. अरे बापरे, मला वाटलंच होतं निकिता बोले अशी असणारच आहेत. पण अरबाज तू इथे फसलेला आहे आणि जेव्हा तू मध्ये होता तेव्हा बाहेर फॅमिली होती, ती फॅमिली तुझी सांगतच होती की तू निकी सोबत राहायला नाही पाहिजे, पण ते अर्थात मध्ये तुला माहिती नव्हतं त्या गोष्टी. जर का तू ते केलं असतं आणि ह्या 4-5 गोष्टी केल्या नसत्या, मी आता 4-5 गोष्टी सांगणार त्या तुझ्या चुकल्या. एक म्हणजे सगळ्यात तुझा ओव्हर ॲग्रेसिव्हनेस आणि दुसरा म्हणजे तू कोणामध्येच मिक्स झाला नाही, तू फक्त निकीला धरून राहिलेला, त्याच्यामुळे बाकीच्यांशी तुझ्याशी फ्रेंडशिप झालेलीच नाही आणि निकीला तेच पाहिजे होतं. तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही दोघं मिळून जाशाल, पण तो चुकला गेम. अर्थात तो स्पिट्स विला खेळून आला होता आणि स्पिट्स विलामध्ये असंच असतं की आपल्याला एक पार्टनर असतो आणि त्या पार्टनरला घेऊन गेम जिंकायचा असतो. पण इथं स्पिट्स विला नाही आहे, हा बिग बॉस आहे आणि त्याशिवाय हा मराठी बिग बॉस आहे, हे लक्षात ठेवायची बात होती. तू कुठेतरी म्हणजे आपण जे मराठी लोक असतो ते आपण मराठी लोक काय करतो, संस्कृती सांभाळत असतो आणि ती संस्कृती सांभाळणं हे महत्त्वाचं असतं आणि ते तुझ्याकडून जरासं कमी झालेलं आहे, थोडंसं कमी झालेलं आहे. बाकी तू वर्षा ताईंसोबत असेल तर बाकीच्या लोकांसोबत असेल, जसं सूरज सोबत असेल, पंढरीराज सोबत असेल, सगळ्यांसोबत व्यवस्थित राहिलेलाच आहे. पण निकी सोबत थोडासा तुझा हलका हात झालेला आहे, त्याच्यामुळे थोडा तुला प्रॉब्लेम झालेला आहे. अरबाजकडून अजून काय काय चुकलं आहेत. अरबाजकडून महत्त्वाची गोष्ट ही चुकलेली आहे की जेव्हा त्याने जिथे बोलायचं होतं तो स्वतः नाही बोललेला आणि तो कोणाच्या निकीच्या पाठीमागे बोलत होता. याच्यामुळे अरबाजचा गेम खूप वीक झाला होता. ठीक आहे, आता कदाचित ही अरबाजबद्दलची आपली शेवटची व्हिडिओ असू शकते जर का बिग बॉसने रिटर्न त्याला आणलं नाही तर. पण आपल्याला काय सांगते तर काय नाही, कारण की आता जर शेवटचा एंडिंगचा बघितला तर असं वाटतंय की बिग बॉसने काहीतरी धक्का दिलेला आहे आणि सगळे शॉक झालेले आहे का. खरंच जो आहे बिग बॉसचा शो एवढा मोठा 100 दिवसाचा होता व्यवस्थितपणे, त्याचे दिवस कमी केलेले आहे का, हा एक मुद्द्याचा विषय आहे. कारण की जर का दिवस कमी झाले आहे, TRP चांगली असताना मग का कमी झाले आहे, म्हणजे फक्त एका व्यक्तीवर शो चालत होता का, हा एक प्रश्न आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे एक लोकांना कंटिन्यू टेन्शन असायचं की फक्त 2च व्यक्तींशी तुम्ही व्यवस्थित बोलतायत आणि त्यांना झापलं पाहिजे नितेश देशमुख सरांबद्दल. तर आता ते 2 व्यक्तीपैकी एक व्यक्ती नाही आहेत आणि दुसरी व्यक्ती आहे ती तिचं चालूच असणार आहे. अगदी 2-1 दिवसामध्ये आताच हसत होती तर ती म्हणजे 2-1 दिवसात निकी रिकवर होऊन जाणार आहे. तर पाहिलं तर पुढं मजा सर्व एका ताकदीची असणार आहेच.
पण आता काही काही लोक जे आहे त्यांना फक्त ताकद आवडते आणि अशा गोष्टी आवडतात, त्यांना थोडंसं अपसेट वाटत असेल. आजच्या याच्यामध्ये जेव्हा मराठी कलाकार आले होते आणि निलेश साबळे एक नंबर, म्हणजे इतकं भारी सूत्रसंचालन करतात तुम्ही की तुमचा चला हे उद्या शो पण मला आवडायचा आणि अर्थात तुम्ही इथे आलेले बिग बॉसमध्ये हे पण आम्हाला आवडलेलं आहे. आणि प्लस अशोक मामा आलेले, स्वप्नील जोशी आलेले, त्यांचे टास्क झाले ते तर टास्क पूर्णपणे एकदम भारी टास्क झालेले आहेत. याच्यामध्ये खूप मजा आली. अर्थात मला वापस एक थोडंसं होतंच, जे पॅडी आणि आहे कोण तर सूरज, आपला सूरज, त्यांच्यामध्ये जे टास्क झालेला आहे गुलाबजामुनचा तो पण इंटरेस्टिंग होताच. तो सूरज काय करत होता तर डायरेक्टली हात वारे करून दाखवत होता नाही का, गोल गोल गुलाबजामुन. त्याला माहितीच नाही की फक्त माझ्या डोळ्याला बांधेल नाहीये तर पॅडी दादा सुद्धा डोळ्याला बांधलेला आहे. तो असं करून दाखवत होता. म्हणजे काय असावं त्याच्या, म्हणजे अशा गोष्टी करतो त्या एकतर आपल्याला असं कोणाला वाटत असेल की अरे हा काय वेळसर करतो, आणि एका मनाला वाटत असेल की हा आपला कुठे ना कुठे एंटरटेनमेंट करत असतो. आणि बाकीचे जे आहे डीपी दादा जो बॅकग्राऊंड मधून काय एक पंच मारत असतात ते पण आपल्याला भारी वाटतं. मग याच्यानंतर तो एक टास्क आपल्याला आठवतोच आहे, तो म्हणजे काय, कोण कन्फर्म आहे आणि कोण अनकन्फर्म आहे, कॅन्सल आहे. म्हणजे फिनाले तिकीटचा टास्क होता अशा प्रकारे काहीतरी. म्हणजे जो कदाचित एक शेवटचा प्रोमो आलाय तो फिनाले तिकीट बद्दलही असू शकतो. आपण ते नंतरून बोलूया, ते आपल्याला उद्या कळणारच आहे काय नाही. पण आपल्याला आता हे बघायचं आहे की कोण कन्फर्म केलं कोण कॅन्सल केलं. त्याच्यामध्ये अरबाज कॅन्सल होतं, निकी खूप कॅन्सल होते. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित सावंतला रँक 2 ला का टाकत होतो आणि पॅडी यांना रँक 1 ला का टाकत होतो. अर्थात माझी इच्छा काय माहिती का, आता मी एकदा हेच बोलेल की सूरज जिंकणार आहे. आपल्याला माहिती सूरज जिंकणार आहे, आपण प्रेक्षक म्हणून मत देतोय त्याला. पण तिथे जर का कोणी डिझर्विंग आहे असं डोक्याने खेळतात, कधी मनाने खेळतात आणि पूर्ण एफर्ट्स देत आहेत, त्या हिशोबाने मी कालची रँकिंग लावली होती. आणि त्या रँकिंगमध्ये 1 नंबर पॅडीला ठेवलं होतं आणि 2 नंबर अभिजितला ठेवलं होतं. मी असे बोललो होतो की 1 नंबरमध्ये एकदम कम, 1 आणि 2 नंबरमध्ये खूप कमी अंतर आहे. आणि मी 3 नंबर अर्थात निकितामुळे ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता आज कशा प्रकारे झालेलं आहे. मला हे वाटलंच होतं की जेव्हा अरबाज जाणार असेल तर मग अरबाज सगळी पॉवर कोणाला देणार, निकीला देणार. आणि जर का पॉवर निकीला देतोय तर मग कुठं ना कुठं ती शक्ती वापरण्यात येते आणि निकिता माइंड गेम खेळते आणि ती वापस कोणासोबत माइंड गेम खेळू शकते. बाकीचे आहे कंटेस्टंटला सूरजला ठेवलं होतं कारण की माझी अपेक्षा अशी आहे की तो बरोबरून थोडासा गेम खेळावा उरल्या दिवसांमध्ये आणि 1 नंबरला जावा. आता 1 नंबरला सूरजला पाहायचं आहे आणि असं सर्व काही आपण पाहिलेलं आहे. अरबाजही गेलेला आहे आता गेम मधून बाहेर, जी मी मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्येच व्यक्त केली होती इच्छा की अरबाज बाहेर गेला पाहिजे. आणि अरबाज तू माहित नाही आतापर्यंत जेवढं आम्ही सीझन पाहिला की तू मनाने चांगला आहेस. जर का तू, मला माहित नाही ही व्हिडिओ पाहशील का नाही, काय पाहणार नाही मला माहित नाही, पण जर का अरबाज परत ही व्हिडिओ गेली की अरबाज फॅन बद्दल व्हिडिओ गेली, समोर व्हिडिओ गेली, तर मी एवढं सांगेल की अरबाज मनाने चांगला आहे पण फक्त तो चुकीच्या संगतीमध्ये या शो मध्ये होता. आणि जर का तो बिग बॉस हिंदीमध्ये जर का अरबाज गेला तर अर्थात आमचा पूर्णपणे सपोर्ट महाराष्ट्राचा त्याला असू शकतो, कारण की तो अर्थात संभाजीनगरचा मुलगा आहे, त्याला मराठी पण चांगलं बोलता येतो, त्यांच्या आई वडिलांची सुद्धा रिस्पेक्ट आहे. अरबाज तुझी सुद्धा रिस्पेक्ट आहे. फक्त असं वाटतंय की तू हिंदी शो मध्ये जावं आणि हिंदी शो गाजवावं. कदाचित मराठी शो तुझ्यासाठी नव्हता कारण की तुला माहित नव्हतं की तिथे स्पीड्स विला चालत नाही आणि तिथे अशी लवची गेम चालत नाही. तिथं एक प्रामाणिकपणा वेगळा लागतो, तिथं माणुसकी वेगळी लागते. हिंदीमध्ये चालेल हे आणि तुला हिंदीमध्ये पाहायला मज्जाच येईल अर्थामध्ये. तर इथेच मी टाटा बाय बाय करतो आणि आपण सूरजला जिंकवूया. आता इथपर्यंत आलेला आहे तर एवढंच म्हणेल. आपल्याकडे ऑप्शन आता चांगला आहे सूरज चव्हाण. बाकीचे पण गेम आहे त्यांचेही गेम पाहूया आपण. असं नाही की फक्त एक फोकस धरूया, कोण चांगला गेम खेळते तेही बघूया आपण. आणि टाटा बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ लाईक करत नाही, व्हिडिओ पूर्ण पाहताय, तुम्हाला माझं बोलणं आवडत नाही का, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. चला भेटूया पुन्हा.